नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे एक प्रसिद्धीपत्रक आलेले आहेत. जे विद्यार्थी अ, शिष्यवृत्तीला बसलेले आहेत, त्यांचे जे प्रवेशपत्र आहेत, त्याच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जे विद्यार्थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी ज्यांचे एक्झाम होणार आहेत, जी एक्झाम 22/2/2026 रोजी सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. तर ही जी महत्त्वाची बातमी आहेत, तर याच्यासाठी प्रवेशपत्र आलेले आहेत. तर ते प्रवेशपत्र आपल्याला कुठे भेटणार आहेत हे बघा. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार दिनांक 13/1/2026 रोजी दुपारी 3:30 संबंधित शाळेच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तत्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावेत. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो, तुम्हाला तुमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे जाऊन हे प्रवेशपत्र मिळणार आहेत. हे जे प्रवेशपत्र आहेत ते त्यांनी शाळेच्या लॉग इनवर उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे जी शाळेची लॉग इन असते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी वेबसाईट आहे, तिथून शाळा ही लॉग इन करू शकते ॲज अ शाळा म्हणून. तर त्यांना ते प्रवेशपत्र दिसणार आहेत. तर तुम्ही मुख्याध्यापकांकडे जाऊन तुम्हाला ती रिक्वेस्ट करायची आहेत, की आमचं जे प्रवेशपत्र आहेत, जे तुमच्या विद्यार्थ्याचं प्रवेशपत्र आहेत, ते तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घ्यावीत. ही नम्र विनंती. तर तुम्हाला जसा जी-आर आजच आलेला आहे तो जी-आर, तर तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांकडे जाऊन ही प्रवेशपत्र मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला हे अपडेट किंवा ही जी न्यूज आहे ती आवडली असेल तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही शाळेबद्दल, शिष्यवृत्तीबद्दल, भरतीबद्दल काही अपडेट असतील तर ते मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणार आहे. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.